नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्च 2024 रोजी वर्तमानपत्रात मध्ये आलेली बातमी. यंदा TET परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. राज्यात एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होणार TET परीक्षेचे आयोजन. राज्य सरकारकडून या परीक्षेसाठी हिरवा कंदील मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या TET परीक्षा यावर्षी ऑनलाईनच पद्धतीने होणार आहेत. TET परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन यावरून संभ्रम निर्माण झालेला होता. त्यावर आता परीक्षा परिषदेने पडदा टाकला असून यंदा परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेने दिलेली आहे. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईनच घेण्यात येत होती. गेल्या 2 वर्षात TET परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची TET परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी संबंधित उमेदवार करीत होते. त्यानुसार परीक्षा परिषदेने ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी केली होती. परंतु प्रश्न संचाबद्दल येत असलेल्या अडचणी आणि कमी कालावधी याचा विचार करून यंदा परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा घेण्यासाठी किमान 1 महिना आधीपासूनच तयारी सुरू करावी लागते. परीक्षेचे रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागविणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था या प्रक्रियेसाठी कालावधी जास्त लागतो. त्यातच आता राज्यात लोकसभा आणि विधानसभा यांचे निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहे. त्यामुळे संबंधित कामकाजासाठी काही कर्मचारी जाणार आहेत. तरी देखील राज्यात TET परीक्षा घेण्यासाठीची कार्यशाळा पार पडलेली आहे. आता लवकरच परीक्षेची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा. धन्यवाद.